आज तुम्ही महानगरपालिकेमध्ये आलेला आहात. तुमची या गावात उदाहरण कसला नेमका ते आपणा सर्वांना माहित आहे की सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत आणि केंद्र आणि राज्य कॉर्पोरेशन असेल या सगळ्या आम्ही मिळून त्या योजना खाली जनमानसापर्यंत नेण्याचा प्रयत्न असतो. म्हणून केंद्र पुरस्कृत ज्या योजना आरोग्याच्या संदर्भात आहेत त्या योजनांचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक आम्ही ठेवली. सर दुसरीकडे शिवसेना पक्षाने चिन्हासंदर्भात आपल्या याच्या संबंधात विचारा ना खरं तर मुंबईत ज्या पद्धतीने आरोग्य यंत्रणेवर ताण येतो, नेहमी म्हटलं जातं की परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून लोक जे ते मुंबईत उपचारासाठी येतात, तो ताण कसा कमी केला जाणार आहे पुढे? नाही, हे बघा, जवळपास केंद्र सरकारचं जे मुख्य भूमिका जी असते सुविधेच्या बाबतीमध्ये की राज्यांना फायनान्शियल सपोर्ट आणि टेक्निकल सपोर्ट हा आम्ही केंद्र सरकारकडून घेतो. राज्याकडून जसे प्रस्ताव येतात त्यांना निधी देण्याचं काम केंद्र सरकार करतं. अनेक अशा आरोग्याच्या योजना आहेत की ज्याच्यामध्ये 60% रक्कम आमची असते, 60% वाटा आमचा असतो, 40% राज्यांचा असतो आणि ह्या योजना सर्व दूरपर्यंत सर्व जिल्ह्यापर्यंत सुद्धा देण्याचं केलं असेल. आपण पाहिलं असेल की मागच्या बजेटमध्ये 200 जिल्ह्यामध्ये देशामधल्या आपल्या 200 जिल्ह्यामध्ये डे केअर सेंटर कॅन्सरच्यासाठी किंवा जे मोठमोठे दुर्धर आजार आहेत यांच्यासाठी टर्सरी हॉस्पिटल असेल त्याला PM अभिमच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो. मागच्या काळामध्ये 15 वित्त आयोगातूनही मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली आणि या आता 16 वित्त आयोगातून सुद्धा आम्ही त्यांचे प्रस्ताव बोलावलेले आहेत, त्यांना सुद्धा आम्ही मदत करतो आणि राज्याकडून जसे प्रस्ताव येतात त्यांना मंजुरी देण्याचं काम करतो. मुंबई निश्चितच याच्यावर आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा ताण आहे. इथे फक्त राज्यातलेच पेशंट येत नाही तर राज्याच्या बाहेरचे किंबहुना काही हॉस्पिटलला देशाच्या बाहेरचे सुद्धा उपचारासाठी लोक आपल्या मुंबईमध्ये येत असतात आणि म्हणून मुंबईमध्ये आरोग्य सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे. डिझायझर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो की मागच्या कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं आपण की अनेक ताण तणाव त्यावेळेस मोठ्या शहरामध्ये आपल्याला दिसले आणि म्हणून ते कमी करण्यासाठी सुद्धा त्याची पूर्वतयारी करण्यासाठी सुद्धा तशा प्रकारचं प्लॅनिंग करून राज्याकडून कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटल असतील त्यांच्याकडून प्रस्ताव आम्ही केंद्राकडे बोलवत असतो. डिझास्टर मॅनेजमेंटचा मुंबईत ज्या त्या दरड कोसळण्याची किंवा इतर गोष्टी त्याही वाढतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही जी रुग्णालयीन व्यवस्था ती पोहोचू शकते कारण की डोंगराळ भागातली जे आणि त्यासाठी काही नियोजन असतं. नाही बघा, कसं असते, आरोग्य सेवा देणं हा पूर्णतः विषय राज्याचा आहे. मी अगोदरच आपल्याला सांगितलं की आमचा केंद्राचा जे काही हे असतं याच्यामध्ये ते टेक्निकल आणि फायनान्शियल सपोर्ट. तर राज्याचे जर त्या भागामध्ये काही नवीन प्रकल्प उभे करण्याचे प्रस्ताव आले तर केंद्र सरकार त्याला मदत करतं. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या दोन्ही संघर्षामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत मोठा ताण पडला होता. त्याला काही पर्यायी व्यवस्था म्हणजे मला होमिओपॅथी आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, BHMS त्याला मार्डनं विरोध केला होता त्यांच्या सर्टिफिकेट, त्यामुळं नाही, हा बघा, हा राज्यानं घेतलेला निर्णय आहे पण मला वाटते तो विरोध आता बऱ्यापैकी शमलेला आहे आणि आता सर्व लोक आणि त्यांना काही असं पूर्णपणे ॲलोपॅथीमध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिलेली नाही. काही ठराविक ग्रामीण भागामध्ये, रूरल भागामध्ये जिथे आवश्यकता आहे, जिथे डॉक्टरांची कमी आहे, तसं जर पाहिलं तर आपल्या देशाची राज्याची लोकसंख्या आणि डॉक्टरांची संख्या याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. म्हणूनच आपले पंतप्रधानांनी मागच्या वर्षीच्याच याच्यामध्ये 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये त्यांनी घोषणा केली होती की आम्ही 75,000 डॉक्टरांच्या सीट आपण संपूर्ण देशामध्ये वाढवू. PGच्या सीट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेल्या आहेत. अजूनही आमच्या देशाला खूप मोठ्या डॉक्टरांची आवश्यकता आहे की ज्याच्यामुळं लोकांना सहजपणानं आरोग्य सेवा त्यांना उपलब्ध करून देता येते. सर, एक वेगळा प्रश्न आहे. आज नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. राज्यभरातल्या खड्ड्यांमध्ये ते आक्रमक होणार आहेत, बऱ्याच रस्त्यांवरती खड्डे आहेत ठिकठिकाणी, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला वाटतं हे सगळं ते आपल्याकडे म्हण आहे दुतोंडी सापाची, तशा प्रकार आहे. ज्यावेळेस मुंबईमध्ये रस्त्यांना खड्डे जास्त पडत होते, एकनाथराव शिंदे साहेबांनी मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला, त्यालाही त्यांनी विरोध केला. आता काँक्रिटीकरण रस्तेही करू द्यायचे नाही. डांबर रस्त्यावर पावसामध्ये खड्डे पडतातच हे सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याचे सगळे अनुभव घेतो आणि मग खड्डे पडले की पुन्हा सत्ताधारी लोकांच्या विरोधामध्ये मोर्चे काढायचे.
मला वाटतं हे काही धरून बरोबर नाही. जर कॉन्क्रीटचे रोड जर झाले तर 25-30 वर्ष त्या रस्त्यावरती खड्डे पडत नाही. जरांगे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले. त्यांनी उपोषणाचं पुन्हा एकदा हत्यार बसलंय. काल त्यांनी टीका देखील राजकारण्यांवर केली आहे. नाही, आमचे नेते बरेचदा आम्ही बोललेलो आहोत की जरांगे साहेबांचा त्या सर्टिफिकेटचे 2 रद्द त्या ठिकाणी झाले, त्याच्यावर काही गैरसमज त्यांचा निश्चित झालेला आहे. तर निश्चितच राज्य सरकारच्या माध्यमातून आमचे सगळे मंत्री असतील, राज्यातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सगळे त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतील. आयुष्यमान योजनेला आणखी काही जोड देण्याची चर्चा सुरू होती, त्याच्या अंतर्गत काही चर्चा झालेली आहे? नाही, आयुष्यमान योजना जी आहे ती 5 लाखापर्यंतचे उपचार आपण सर्वांना मोफत त्या ठिकाणी केलेले आहेत. 55 लाख पेक्षा जास्त कुटुंबाला त्याचा लाभ मिळतो. 55 करोड पेक्षा जास्त लोकांना त्याचा लाभ, कुटुंबांना लाभ मिळतो. पण आता त्याच्यामध्ये जी एक वाढ केली, तर मागच्याच वर्षी एक आम्ही घोषणा केलेली आहे की त्यात ॲडिशनल जे आमचे घरामधले, कुटुंबामधले 70 वर्षाच्या वरचे वृद्ध नागरिक आहेत, त्यासाठी वय वंदना नावाची एक योजना आणली. त्यांना ॲडिशनल दरवर्षी 5 लाखाचे उपचार त्या ठिकाणी फ्री केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी कुठलीही अट शर्त ठेवली नाही. म्हणजे या देशामधला कोणताही माणूस, कोणताही, अगदी त्याला उत्पन्नाची अट नाही, कसलीही अट नाही, तो ते 5 लाखाचे उपचार घेऊ शकतो. सर, शिवसेना पक्षाने चिन्हावर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात आहे असं बोललं जातं. सगळ्या राज्याचं लक्ष या सगळ्या निर्णयाकडे लागून राहिलेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया यावर? हे बघा, शिवसेना पक्षाचं नाव, शिवसेनेची निशाणी ही निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील, त्यांनी पक्ष म्हणून मान्यता शिवसेनेला दिलेली आहे. आणि एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे. आणि त्याची टेस्ट सुद्धा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे. विधानसभेमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती असं 2/3 पेक्षा जास्त बहुमत पहिल्यांदा या विधानसभेमध्ये महायुतीला एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मिळालं. शिवसेनेचा बी चांगल्या प्रकारचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आले. त्यामुळं धनुष्यबाण शिवसेना हा जो त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचं जनतेनं सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. धन्यवाद.